दुशासन पे अल्लाह बोल, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, जोर से बोल, अल्लाह बोल, इस शासन पे अल्लाह बोल, अरे दुशासन पे अल्लाह बोल, अरे जोर से बोल, अल्लाह बोल। अरे जोर से बोल। राज्यामध्ये सर्व शिक्षकांचं आज शाळा बंद आंदोलन आहे। काय नेमकं कारण आहे या संदर्भात काही शिक्षक आपल्या सोबत आहेत जे आज मुंबईमध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। काय सांगाल आज राज्यामध्ये शिक्षक आणि शाळा बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। आज तुम्ही देखील मुंबईतील चेंबूर जे शिक्षण अधिकारी कार्यालय त्या कार्यालय परिसरामध्ये आलात, तुम्ही आंदोलन करताय। आज दिवसभर शाळा बंद होती, एकूणच काय कारण आहे त्याविषयी काय सांगाल? याच्यामध्ये आज शाळा बंद ठेवण्याचं कारण असं आहे की 15 मार्च 2024चा निघालेला GR, या GR मध्ये विद्यार्थी संख्या जी आहे 19 असल्या तर 0 शिक्षक आणि 149 असला की मुख्याध्यापक नाही। त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने जो TETचा जो निर्णय लादलेला आहे तो सगळ्यांना TET देणं बंधनकारक आहे आणि याच्यामुळे सर्व शिक्षक जे आहे आज बंद पुकारलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग चेंबूर या ठिकाणी आमचे सन्माननीय आमदार जम अभ्यंकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या शाळा, त्याचप्रमाणे माझी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। तुम्हाला वाटतं तुमच्या आंदोलनाचा काही परिणाम सरकारवरती होईल आणि सरकार काही जो या सगळ्या संदर्भातले तोडगा काढेल? निश्चितच, कारण शिक्षक कधीही रस्त्यावर उतरलेले नाही आणि ही प्रथमच अशी वेळ आहे की शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 25,000 शाळा आज बंद आहेत। त्याचा निश्चितच परिणाम या सरकारवर होईल, यामध्ये काही शंका नाही। TET बाबतचा जो सरकारने निर्णय काढलेला आहे, हा जो निर्णय आहे हा निर्णय शिक्षकांना मान्यच नाहीये, कारण हा 2013 नंतर साठी अगोदर हा निर्णय होता। परंतु आता हा निर्णय 2013 पूर्वी जे लागलेले आहेत शिक्षक आणि ज्यांची 5 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस आहे अशा सर्व शिक्षकांसाठी हा निर्णय त्यांनी लागू करा असा एक GR काढला। तो एक आमचा महत्वाची मागणी आहे की हा GR रद्द करावा। आणि दुसरा GR असा आहे की 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे संच मान्यतेविषयीचा, तोही थोडा जाचक स्वरूपामध्ये मांडला गेलेला आहे। आणि शिक्षक हे असे असतात की जे तळागाळातून तळागाळातून शिक्षण घेऊन ते आलेले असतात। ते शिक्षणाचं काम आपलं प्रामाणिकपणे करत असतात आणि त्यांच्यावर शैक्षणिक कामं सोडून अशैक्षणिक कामांचा जो भार टाकलेला जातो, त्यामुळे कुठेतरी वर्गातल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं हे त्याच्यासाठी खूप जड जात आहे। आणि ऑनलाईन जी कामं आहेत ही प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा ऑनलाईनची कामं जास्त झालेली आहेत आणि ह्या सगळ्याच्या विरोधात आमचा हा मोर्चा आहे। महत्वाचा अजून एक मुद्दा याच्यामध्ये आहे की जे शिक्षक 2005 पूर्वी नियुक्त झालेले होते, परंतु त्यांना आजही निवृत्ती वेतन योजना लागू करणार नाही, त्यांना ग्रॅज्युएटी या संदर्भात सरकारने कोणताही निर्णय आजपर्यंत दिलेला नाही। आणि त्यातले कित्येक शिक्षक हे रिटायर्ड झालेले शिक्षक आहेत आणि हे जे रिटायर्ड झालेले शिक्षक आहेत ते आज त्यांच्याकडे ग्रॅज्युएटी नाही, निवृत्ती वेतन नाही त्यांना, त्यामुळे अतिशय हलाखीचं जीवन जगतात आणि ह्या सगळ्याच्या विरोधात हा आम्ही मोर्चा आज या ठिकाणी काढलेला आहे। एक सांगा, TETच्या संदर्भात तुमचा विरोध काय अशा काय कुठल्या जाचक अटी आहेत त्या दोन्ही निर्णयामध्ये? हो, कारण 2013 नंतर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय होता आणि अचानक सरकारने ज्यावेळी GR काढला की आता 2013 पूर्वी जे लागलेले आहेत त्या शिक्षकांना सुद्धा ही TET देणं आवश्यक आहे, हे जे ते GR मध्ये म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे। TET तुमच्यावरती सक्तीनं लादली जाते असं तुम्हाला म्हणायचं? हो, TET ही लादलीच जाते, कारण तुम्ही जर एकदा हे म्हणताय की 2013 नंतर साठी आहे आणि लगेच तुम्ही 4 वर्षांमध्ये डिसिजन घेता की आता अगोदरच्या शिक्षकांनी पण द्यायची आहे आणि त्या शिक्षकांची ऑलरेडी 20-25 वर्ष सेवा झालेली आहे आणि त्या शिक्षकांना सुद्धा तुम्ही म्हणता की तुम्ही 2 वर्षांमध्ये ही TET परीक्षा क्लिअर करा, तर मग हे कसं शक्य आहे? सर, माझं नाव ज्ञानेश्वर ठाकरे, मी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना रात्री शाळा विभाग पूर्ण राज्याध्यक्ष म्हणून काम बघतोय। तर आता आमची राज्याच्या रात्रशाळेची जी परिस्थिती आहे खूप वाईट आहे। आता 150 वर्षाचा इतिहास आहे रात्रशाळांना। या रात्रशाळांमध्ये कष्टकरी कामगार जे लोक वंचित आहेत, ज्यांना शिक्षण पूर्ण करायचे, असे शिकणारे विद्यार्थी इतर रात्रशाळेमध्ये येतात, कारण ते दिवसा जाऊ शकत नाही, ते गरीब असतात, त्यांना काम केल्यानंतरच पूर्ण शिक्षण करायचंय। आणि काही शिक्षण करण्यासाठी काय येतात की त्यांना प्रमोशन पाहिजे असतं, प्रमोशन मिळालं तर त्यांचं पुढे नोकरीमध्ये काहीतरी फायदा होणार, म्हणून रात्री शाळेमध्ये शिक्षणासाठी येतात। आणि शासनाने जर असा नियम किंवा GR काढला तर या महाराष्ट्रातून जवळजवळ 150-150 रात्री शाळा आहेत, त्याच्यातले 50% रात्री शाळा ह्या सर बंद होतील। या रात्री शाळांनी जवळजवळ 2 मुख्यमंत्री दिलेले आहेत सर,
सुशील कुमार शिंदे साहेब सारखे, नारायण राणे सारखे. आता पुढची काय भूमिका? तुम्ही सर्व शिक्षक रस्त्यावर आलात, आज राज्यभरामध्ये तुम्ही सर्व शिक्षकांनी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन केलं होतं, पुढची भूमिका काय? सर पुढची भूमिका असं करावं लागेल, कारण की आमच्यासारख्या रात्र शाळेचं किंवा गरिबांचं शासन कधी ऐकायलाच तयार नाहीये. पण रात्र शाळा बंद केल्या म्हणजे गुन्हेगारी वाढणारच आहे, की जे मुलं बाहेर गुन्हेगारी करणारे होते ते रात्र शाळेमध्ये येतात आणि ते शिकतात आणि कुठेतरी जॉब करतात. सरकारला असंच हवंय की रात्र शाळा बंद झाल्या पाहिजे. कारण सर 4-4, 6-6 महिने रात्र शाळेच्या शिक्षकांचा पगार झालेला नाही. 6 महिने, आणि त्या शिक्षकाला किती असं पगार? 25 किंवा 30,000. आणि शिक्षक जर रिटायर झाला तर त्या शिक्षकाला पुढचं आयुष्य कसं जगायचं? त्याला पेन्शन नाही, PF नाही, कुठलाही फायदा नाही. म्हणजे एखादा हमालीपेक्षाही वाईट अवस्था आहे शाळेतला शिक्षक म्हणजे आपण म्हणतो गुरु असून तर आमची अशी अवस्था आहे. प्रथमतः शिक्षकाने रस्त्यावर उतरावं ही एक शोकांतिका आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील आज एवढे मंत्री संत्री कोणीही असतील, त्यांचा पायाभूत जर बघायला गेलं तर तो शिक्षकच आहे. मग तो डॉक्टर, वकील, कलेक्टर कोणीही असो, जर तुम्ही शिक्षकाला पात्रतेच्या अटी लावायला गेलात, ठीक आहे ना, D.Ed पाहिजे, B.Ed पाहिजे, ही व्यावसायिक अर्हता झाली त्यांची. परंतु त्याच्यानंतर तुम्ही आणखीन काही जी बंधनं लादायला जाता ती किती घातक आहेत याचा देखील आपण विचार करावा. कलेक्टर जरी जिल्ह्याचा असला त्याला घडवणारा शिक्षक असतो. तुम्ही मंत्री आहात, 5 वर्षासाठी जरी असलात तर तुम्हाला देशाच्या हिताचे प्रश्न उचलायचे आहेत. हे जर आम्ही पुन्हा त्यांना सांगणं हे कितपत योग्य आहे, हा प्रश्न पुन्हा आम्हाला पडलाय. आपण लोकशाहीचे 4था स्तंभ आहात. नक्कीच हा आमचा विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवाल, त्या मंत्र्यांपर्यंत पोहोचवाल. आपण आम्हाला पात्रतेच्या अटी मानता, तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट मागता की शिक्षक कसा असला पाहिजे, आपण पण द्यावं, ही एक विनंती आहे मग माझी आपली मीडियाला. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते राज्यभरातील जे काही आज शिक्षकांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्या संदर्भात आज मुंबईत देखील शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे. मी गुणवंत दांग, DRV न्यूज, मुंबई.